नमस्कार, श्री स्वामी समर्थ. जीविकाला किचनमध्ये कामं करायला फार आवडतात. तर तिला सुट्टी असेल, की ती नेहमी मला किचनमध्ये अशी हेल्प करायला येते. आज सुट्टीच होती, त्यामुळे मग आम्ही सगळे उशिरा उठलो आणि एकदम साधा जेवणाचा बेत ठरवला. आज बनवते आहे पिठलं. त्यासाठी एका बाउलमध्ये मी 3 चमचे बेसन घेतले आणि ते पाण्यात असं व्यवस्थित मिक्स करून गुठळ्या मोडून घेतल्यात. सोबत घेतलाय मी एक मोठा कांदा चिरून आणि आलं, लसूण आणि मिरची यांचा हा ठेचा केलाय. एका साईडला मी शेवग्याच्या शेंगांचे तुकडे पाण्यात उकळत ठेवलेत. हो, मी हे पिठलं शेवग्याच्या शेंगा घालून बनवणार आहे. त्याने एक मस्त चव येते. एकीकडे कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये मी फोडणीला मोहरी आणि जिरं घातलंय. ते दोन्ही छान तडतडलं, की मग त्यामध्ये मी तो जो ठेचा करून घेतलाय, तो ठेचा घालणार आहे. आणि एखाद मिनटं परतून आता त्यामध्ये मी चिरलेला कांदा घालणार आहे. आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून त्याला 1-2 मिनटं छान शिजवून घ्यायचं आहे. कांदा छान मऊ झाला, की मग आपल्याला त्यामध्ये बाकीचे मसाले घालायचे आहेत. तर सगळ्यात आधी मी घालते आहे इथे कढीपत्ता, त्यानंतर हिंग, हळद आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून झालं, की मग त्यामध्ये मी घालणार आहे हे जे बेसन आपण मिक्स करून ठेवलेलं आहे, ते बेसन. तर ते घालून घेऊया आता. आणि त्यानंतर मी याच्यामध्ये त्या शेवग्याच्या शेंगांचं पाणीसुद्धा घालणार आहे आणि शेंगा पण घालणार आहे. तर ते सगळं छान मिक्स करायचं आहे. पाणी गरम असतं त्यामुळे बेसन लगेचच घट्ट व्हायला लागतं. जसं आपल्याला पातळ जाड पिठलं हवं आहे त्यानुसार कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची. तर सगळं व्यवस्थित असं छान मिक्स करून झालं की झाकण देऊन छान त्याला शिजू द्यायचं आहे. बेसन शिजायला थोडा वेळ लागतो. त्यामुळे जवळ-जवळ मी 10 मिनिटं इथे हे बेसन शिजवलं. मध्ये-मध्ये थोडंसं आपल्याला मधून चेक करायला लागतं, नाहीतर खाली लागू शकतं. 10 मिनिटानंतर पिठल्याची ही कन्सिस्टन्सी होती आणि यामध्ये मी आता चिरलेली कोथिंबीर घातली आहे आणि खाण्यासाठी तयार आहे. चटपटीत, तिखट, झणझणीत असं पिठलं. तर आजचा जेवणाचा बेत होता पिठलं, पांढरा कांदा आणि नाचणीची भाकरी. रेसिपी आवडली तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय.